नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 14 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 कसा असेल हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी. कर्क राशीच्या लोकांसोबत मकर संक्रांतीनंतर कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या घटना घडतील, काय करावे काय नाही करावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मकर संक्रांतीनंतरचे कर्क राशीचे राशी भविष्य. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कर्क राशीचे मकर संक्रांतीनंतरचे राशी भविष्य. मित्रांनो, जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि जानेवारीचा आणि नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला सण असतो मकर संक्रांती. तर हे मकर संक्रांतीनंतरचे दिवस कर्क राशीसाठी कसे असतील, कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने हे दिवस कसे असणार आहे हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, जोडीदारासोबत मैत्रीपूर्ण संबंध राहतील, नात्यात अहंकार टाळावा, किरकोळ अडचणी येतील आणि भांडणादरम्यान जुन्या नात्याबद्दल चर्चा होऊ शकते. गुंतागुंतीच्या गोष्टी तुम्ही टाळाव्यात. विवाहित महिलांनी त्यांच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या भावना दुखावू नये. कर्क राशीच्या अविवाहित महिलांना आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसात प्रस्ताव प्राप्त होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आधीच्या प्रियकराशी पॅचअप देखील करू शकतात, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद परत येईल. कामात शिस्त आणि कामाबद्दल गांभीर्य ठेवा, यामुळे कामावर चांगला प्रतिमा तुमची निर्माण होईल. अहंकारामुळे कामात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन काम करू शकतात. हे प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं. जे लोक संस्थेत नवीन आहेत त्यांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे वरिष्ठ नाराज होणार नाहीत. कोणी विचारल्याशिवाय मत देऊ नका. IT, आरोग्यसेवा, मीडिया, कायदा, ॲनिमेशन, हॉस्पिटॅलिटी, विमानचालक, शैक्षणिक आणि वित्त व्यावसायिकांसाठी हे दिवस फलदायी ठरणार आहे. या दिवसाच्या सुरुवातीच्या दिवसात आर्थिक बाबतीत कोणतेही मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका. शेवटच्या दिवसात तुम्ही शेअर बाजार, व्यापार किंवा जोखमीच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकता. कुटुंबात मालमत्तेशी संबंधित किरकोळ समस्या उद्भवू शकतात. तथापि तुमची आर्थिक स्थिती तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करेल. कर्क राशीच्या काही स्त्रिया जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळवण्यात यशस्वी होतील. तुमचे मित्र आणि भावंड तुम्हाला आवश्यक वेळी मदत करतील. काही स्त्रियांना वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. तुम्हाला आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. लांबचा प्रवास करताना थोडी सावधगिरी बाळगा. केस गळणे, दृष्टी संबंधित समस्या आणि त्वचेच्या ॲलर्जीच्या समस्या या महिन्यात शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला जाणवू शकतात आणि याचा तुम्ही गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. हे होतं कर्क राशीचं मकर संक्रांतीनंतरचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.